सर्वांचा धन्यवाद। अभी जो ज्वलन हमारी समस्या है जिसको लेकर हम यहाँ आए उसके बारे में हमको अवगत आधार कार्ड मोबाईल आणायचा आणि पैसे आणायचे पाहिजे। आमच्या गिरकर मॅडम इथे आल्याच योजना विस्तृतपणे त्या तुम्हाला सांगतील, पण एकच सांगते की गर्भावस्थेमध्ये मातेची काळजी घेणं हे संपूर्ण परिवाराचं एक जबाबदारी आहे। त्या परिवारामध्ये सासू असेल सासरे असतील म्हणजे महिला असतील त्या पण आणि पुरुष मंडळी असतील त्या पण त्यांनी जेवढं चांगलं सक्षमपणे त्या महिलेची काळजी घेतली है ना तर निश्चितपणे होणारं बाळ हे सुदृढ बाळ जन्माला येतं आणि ते एकदा सुदृढ बाळ जन्माला आल्यानंतर साधारणपणे 1 वर्षापर्यंत 80% त्यांचा बौद्धिक विकास हा होत असतो। त्याच्यामुळे त्यांची जेवढी जास्तीत जास्त काळजी आपण घेऊ शकतो तेवढी जास्त काळजी घेतली पाहिजे। आरोग्यविषयक सेवांचा लाभ देखील आपल्या महिलांना आपण मिळवून दिला पाहिजे। एखादं लसीकरण असेल तर तिची इच्छा नसते किंवा आपण बघतो की आयनच्या गोळ्या बऱ्याच महिला घेत नाहीत, पण त्या सुद्धा घेतल्या पाहिजे। हे तिला वारंवार समजावून दिलं पाहिजे, तिचं काउन्सिलिंग केलं पाहिजे। एखाद्या घरी जर नवरा बायको दोघंच असतील, तुम्ही बघा आताचे कुटुंब कसे आहेत, नवरा बायको दोघंच असतील तर शेजारच्या जर महिलांनी तिला निश्चितपणे मदत केली ती म्हणून न म्हणून पण एक सामाजिक कर्तव्य म्हणून जर एखादी बुजुर्ग महिला असेल तिने तिला थोडीफार मदत बाळ हे निश्चितच परत मी म्हणेन की सुदृढ असं बाळ जन्माला येईल। एकदा सुदृढ बाळ जन्माला आलं की आपली कुपोषणाची समस्या पूर्णपणेच मिटून जाते। तर ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या गोष्टी आहेत। नंतर अंगणवाडीत मिळणारा आहार, अंगणवाडीत मिळणारा जो गरम ताजा आहार आहे 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी आहे तो निश्चितपणे प्रत्येक पालकांनी त्याचं नाव अंगणवाडीमध्ये नोंदवलं गेलंय त्यांनी त्याचा निश्चितपणे लाभ घ्यावा। नंतर त्यांना घरपोच आहार जो मिळतो तो सुद्धा हा असाच आहे तसाच आहे म्हणजे चांगला नाही वगैरे असे शब्द न वापरता तो तुम्ही नियमित पहा। एखादीने म्हटलं म्हणजे तो तसाच नाही, त्याचा वापर करायला शिका। वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या रेसिपी बनवून तुम्ही आपल्या बालकांना त्या खायला द्या। निश्चितपणे तुमच्या बालकांना त्याचा पण एक चांगला उपयोग होईल। मला असं वाटतं की जी माता आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मी सांगेन की घरची जी माता आर्थिकदृष्ट्या ज्या वेळेला सक्षम होते त्यावेळेला निश्चितच ते जे कुटुंब आहे ते देखील एक चांगलं कुटुंब एक सक्षम कुटुंब असं तयार होत असतं। मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते अगदी तळागाळ झोपडपट्टी एरियात आम्ही जातो आणि बघतो की जे बाया आहेत ना या घरची धुणी भांडी करण्यासाठी जातात, ज्या सकाळी निघतात आणि एकदम संध्याकाळी जसं आम्ही ऑफिसला जातो सकाळी निघतो आणि संध्याकाळी जर येतो त्या देखील बिचाऱ्या तशाच जातात। स्वतःची काळजी शिजवली असेल ती सोबत घेऊन जातात आणि प्रत्येकच घरी तिला खायला मिळेल असं नाही। तर ती जेवढ्या सक्षमतेने काम करते तिच्या घरचा पुरुष देखील हा कामाला जातो, पण तो संध्याकाळी मुलांच्या बायकोच्या म्हणजे मायेपोटी म्हणा किंवा त्यांच्यासाठी मला काही करायचं या दृष्टीने पटकन घरात येत नाही तर कुठेतरी दारूच्या अड्ड्यावर असतो आणि तो त्यांनी दिवसभरात कमवलेली जी पुंजी आहे तो तिकडे खर्च करतो। पण जी एक स्त्री असते ती मात्र मला माझ्या मुलांचं भविष्य घडवायचं आहे, माझ्या मुलांसाठी हे करायचं। मुलगा असू दे मुलगी असू दे तिला समान आहे, तिला मुलीला शिक्षणात वर आणायचं आहे, तिला मुलाला कुठेतरी डॉक्टर बनवायचं इंजिनियर बनवायचं आहे अशा दृष्टीने ती संध्याकाळी घरात येत असते आणि निश्चितच तिची जी कमाई आहे मला वाटतं ती कुटुंबासाठी लावते आणि
स्वतःच्या पोटाला चिंता घेऊन ती हे सगळं काम करत असते. तर ही महिला ही खरोखरच ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेली असते. हळूहळू ती पुढची पायरी करते. मी सांगते, माझ्या घरी एक महिला काम करते, ती सकाळीच येते, 7 वाजता माझ्या घरापासून सुरुवात करते, संध्याकाळी 5 वाजता घरी जाते. 20 वर्षापासून जरी ती माझ्याकडे येते, तिने स्वतःच्या कमाईवर एका महिन्यामध्ये एक चांगलं घर घेतलं, रेडीमेड घर घेतलं आणि तिथे 3 भाडे करून ठेवले. आणि ती सांगते, काही आता मी 2-4 घरचेच कामं करणार, कारण माझ्याकडे भाडेकरू आले आणि त्या माध्यमातून मी माझं घराचं सगळं काम चांगल्या पद्धतीने करू शकते. मला आता आणखी कुठे बदलायची गरज नाही. तर मला वाटतं हे उदाहरण मी नेहमी सांगते, हे उदाहरण, आणि ते इतकं चांगलं उदाहरण आहे की ती एक महिलाच करू शकते. नवरा पण ऑमलेटची गाडी चालवायचा, पण दारूच्या नादी लागून एक 10 वर्षापूर्वीच तो एक्सपायर झाला, पण अजूनही आपल्या मुलाचं संगोपन करण्यासाठी त्याचं सगळं करायचं म्हणून ती अजूनही घडते. तर मला वाटतं हे चांगलं उदाहरण आहे. अशाच पद्धतीने महिला आता ह्या सगळ्याच क्षेत्रात समोर गेलेल्या आहेत. पण मी छोटं उदाहरण याच्यासाठी देते, कारण तिचे जे कष्ट आहेत है ना, प्रत्येक कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कुठेच पर्याय नाही. म्हणून महिलांना एकच विनंती आहे, तुम्ही घरी पण बसा. आजकाल ऑनलाईन बरेच बिझनेस आहे, महिला सक्षमीकरणावर सगळ्यांनीच भर द्यावा. आयोजकांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल आयोजकांचे मी खूप खूप धन्यवाद मानते आणि माझे भविष्य इथे. महिला से लेकर बाल विकास और मां के गौरव के बच्चे रहते उनके संगोपन तक सविस्तर जानकारी हमें मिली। और भाई मुझे लगता है कि अधिकारी की जरूरत है, लेकिन एक सोशल हिसाब से अपने घर के रूप में उन्होंने अपना मार्गदर्शन किया। उनको अभी ऑफिस में जाना है और कई दिन के कार्यक्रम है, इसलिए उनको अपने पहले धन्यवाद करता हूँ कि अपने अवसर को प्रभावित किया और आने वाले समय में फैसले के अंदर को अवसर करते हैं तो उनकी सेवाएं जरूर देंगे। इसके बजाय हमारे देश में मधु आंगनबाड़ी के बाद की आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या सक्षमीकरण करण्यासाठी आणि मला असं वाटतं की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना काढलेली आहे त्याचा खरंच सर्व महिलांना लाभ झालेला आहे. आज ज्या महिलांना घरी आजारासाठी पैसे नव्हते मिळत, त्या 1,000 मध्ये त्या स्वतःच्या आजाराची योग्य म्हणजे हे करत आहेत, त्यांची काळजी घेऊन त्याच्यावर औषधोपचार करत आहेत. किंवा काही प्रॉब्लेम आहे जे काही क्रायटेरिया त्याच्यामध्ये उत्पन्न नसतं आहे किंवा इन्कम टॅक्स आहे
लेट लागणी योजना आहे. त्यामध्ये 1,01,000 तिला 18 वर्ष होईल तिच्या लग्नासाठी आणि तिचं शिक्षण पूर्ण 12वीपर्यंत व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या मुलीला पुढे पण त्यासाठी सुद्धा योग्य वेळी तो फॉर्म जर भरला गेला तरच ते होते आणि त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आम्ही आपल्या लोकांची त्या मुलीच्या आई वडिलांना समुपदेशन करण्याची गरज आहे. तर या दृष्टिकोनातून मी तुमच्या लोकांचं म्हणजे मदत घेईन. आमच्याकडे ना खूप छान आहार मिळतो अंगणवाडीमध्ये पण तो अंगणवाडीचा आहार वापरला जात नाही कारण की काय वापरावं काय करावं कारण की आपल्याकडे खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अगदी वेगळ्या आहेत. वरण भाजी पोळी पण नुसतं आज वरण भाजी पोळी हे राहिलेलं नाही. महिलांना एकदम ऑर्गॅनिक फूड मिळायचं म्हणजे एकदम रासायनिक प्रक्रिया केलेले कीटकनाशक किंवा खतं वापरले जात नव्हते. जे सेंद्रिय पद्धतीने वापरले जात होते आणि त्या धान्यातनं जे पौष्टिक मूल्य मिळायचं विषय होतं. कधी आपण आपल्या आजीने कॅल्शियम वगैरे देखील आठवतं हिमोग्लोबिनच्या गोळ्या देखील आठवतं का पण आता आपण ते व्यवस्थित पोषण होत नाही. पण आमच्याकडे ना ज्या गर्भवती माता असतात त्यांच्या पोटात जे बाळ वाढत असतं त्या बाळाचं जर व्यवस्थित पोषण झालं तर नंतर त्याची जी शरीराची भरण पोषण होत असते त्याला जास्त त्रास होत नाही म्हणजे लहानपणी जर त्याला गुडगुडीत असेल तर त्याला आजार होणार नाही. जास्त श्रम घ्यायची गरज राहणार नाही की प्रत्येक वेळेस त्याला दवाखान्यात द्यावं लागेल किंवा प्रत्येक वेळेस त्याला औषधी द्यावी लागेल किंवा त्याच्या ज्या काही मृत्यूच्या याच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर खूप काही प्रयत्न करावा लागेल असं काहीच होणार नाही. त्याच्यामुळे गर्भवती असताना आमच्याकडे जो आहार मिळतो तो आहार जर त्या आईने जर घेतला तर खरंच त्या बाळाचं वजन आणि पोषण खूप चांगलं राहील आणि नंतर कारण की एक जी योजना आहे आमची अंगणवाडीची ती गरीब पालकांसाठी तर ते लोक जास्त पैसा खर्च करू शकत नाही ना. एखादी जर श्रीमंताचा बाळाला काही प्रश्न आला तर चांगल्या महागड्या दवाखान्यात घेऊन जाईल पण ते घेऊन जाईल ना तरी कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्येच नाही आणि तिथे जेवढ्या सुविधा आहेत तेवढेच ना वापरले जातील. तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला अंगणवाडीच्या मार्फत आम्ही जो आहार देतो त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांना समुपदेशन करायचं आहे. बोलायचं तर माझ्याजवळ भरपूर आहे कारण की धन्यवाद. सम्मान्य मीनाबाई हमारे बीच में जो हमारे दोस्त की समस्याएं है उसके बारे में काफी हमको अवगत कराया. इसके बाद हमारे बीच में हमारे गंगे भाई यहाँ उपस्थित है संस्कृति कि बहुत सारे न्याय के संबंध में हमारी प्रॉब्लम्स है हमारी समस्याएं रहती है जो हम छुड़ाने पाते हैं और दर बैठते रहते हैं. ऐसे समय पर मैं बीबीसी को निवेदन करता हूँ कि वे हमें मार्गदर्शन करें. थँक्यू सर. सर्वप्रथम डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनंदन मिळालं आणि डायसला उपस्थित सर्व आणि आपण सर्व महत्वाची मंडळी ज्या काही आपण इथे एकत्रित झालो आणि मी धन्यवाद म्हणते संगीता वादकांना ज्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि बोलू शकतो आणि त्यांचा हा अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्यासाठी जे प्रोग्राम घेतले जातात त्याच्यासाठी ते
सारी फॅसिलिटीज आहेत. आणि सर्वप्रथम तर एक हे आहे की जसं आता मॅडम बोलल्या की लिगल हेअर्स त्यांना दाखवणे आवश्यक आहे का, असं सगळं काही कानूनची एक प्रोसिजर असते. जसं आपल्या मनात आता मॅडमनी पण सांगितलं की तुम्ही व्यवस्थित कागदपत्र पुरवले की आम्ही तुम्हाला ते लाभ देण्यामध्ये म्हणजे सोयीस्कर होईल, बरोबर आहे. तसंच कानूनमध्ये पण एक प्रोसिजर आहे, त्या स्टेप बाय स्टेप असते, त्याच्यामुळे आपल्याला वर्ष लागून जाते. पण कानून जे आहे कोर्टामध्ये जे आहे दोन्ही पक्षात व्यवस्थितपणे ऐकल्यानंतरच त्याच्यावर डिसिजन येते. आपल्याला असं वाटते की आपलं ऐकलं नाही गेलं या त्याला जास्ती चान्स देते, असं कुठेच लिहिलेलं नाही. प्रत्येक प्रोसिजर आहे, प्रत्येक जेवढा आपल्याला राईट आहे अधिकार आहे तेवढाच अपोजिट साईडचा पण आहे. कारण की कोणताही गुन्हा एकावर दाखल होत नाही. कोर्टामध्ये जेव्हा केसेस येते ते दोन पार्टी म्हणून येते, तुम्हालाही माहिती असेल. जसं मांडण होते तर दोघांमध्ये होते म्हणून एक कुणीतरी जातं आणि दोघं पण इन्व्हॉल्व होते. म्हणून की ही जी चुकीची माहिती आहे की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, लवकर मिळत नाही, लवकरच्या चक्करमध्ये अति घाई म्हणजे माहिती आहे नेहमीच आपण ट्रॅफिक मध्ये बरोबर वाचतच असतो, त्याचा परिणाम छान नसतो. म्हणून जे पण काही डिसिजन येतात ते बरोबर आपल्या वेळेतच येतात. तसंच आपल्या कोर्टामध्ये सरांनी पण सांगितलं सरांनी की महिलांसाठी आणि प्रत्येकासाठी एक निःशुल्क सेवा पण उपलब्ध असते. प्रत्येक जण वकील करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही ते पण ती माहीतच नसते. तर आधी लोक काय करतात, मी वकील करू शकत नाही, बरोबर आहे, मला ते झेपत नाही की त्याची फीस झेपणार नाही, तर मी जाणारच नाही, मी गुन्हा दाखल करणार नाही, मी स्टेपच नाही घेणार. तुम्ही घरात असं आले ते तिकडेच करता गेलं, बरोबर आहे, तुम्हाला नाही कसं भेटणार. मग कोणीतरी काय द्यायला जाते तर तुम्ही काय म्हणता, अरे माझ्यासोबत ते झालं होतं, अरे काय नाही त्या कोर्टामध्ये जाऊन काय पोलिसांच्या चक्रा मारावं लागते, कोर्टामध्ये चक्रा मारावं लागते, काय नाही. पण ती न्यायिक प्रोसिजर आहे. जेव्हापर्यंत आपण घरातून बाहेर पाऊल काढणार नाही तेव्हापर्यंत काही होणार नाही. एकेकाळी असं होत होतं जेव्हा आपण म्हणजे मी स्वतः ऍडव्होकेट आहे, महिला म्हणून सांगताय आणि मला खूप प्राऊड आहे की मी वकील म्हणून समाजासाठी म्हणा या मीच ते प्रोफेशन निवडलेलं आहे. की असं होतं की वकील मुलगी मागायची नाही, तिला लग्नाचे प्रपोजल यायचे नाही. कारण काय ती जास्ती आपल्या घरामध्ये इकडे सासर मंडळीमध्ये पैसे ते लग्न करेल की आपल्यालाच काय तर तिला आपण काय करायचं, त्याच्यामुळे महिला खूप कमी होत्या. पण आजच्या तारखेमध्ये कोर्टामध्ये 3 ते 5 हजारापर्यंत महिला फक्त महिला वर्ग काम करत आहे आणि खूप छान खूप वेळीने काम करतात आणि खूप मजा येते काम करण्यात. कारण आपण कोणाला तरी न्याय मिळवून देतो तर तेव्हा ते एक सॅटिस्फॅक्शन मिळते. म्हणून मी तर म्हणते की आपल्या फ्युचरमध्ये तुम्ही पण सांगा की हे प्रोफेशन असंच नाही, सतत अभ्यास करून आपल्याला जे कानूनी सुरक्षा आहे ते मिळवण्यामध्ये आपण लोकांना मदत करतो. दुसरी गोष्ट निःशुल्क लिगल एड कॅम्प आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण केसेस लावू शकतो. कोणत्या स्टेजवर लावायच्या, काय लावायच्या, सगळी माहिती आपल्याला कोर्टाकडून पुरवल्या जाते. तिसरी गोष्ट जेव्हा कोणत्या पण यौन उत्पीडन केसेस होतात, कोणासोबत रेप होते, कोणी काही पण बाल सुरक्षा म्हणा या बाल आजकाल तर नवीन झालेल्या मध्ये पण आत्ताच नेमकी घटना झालेली आहे की मुलींवर छोट्या छोट्या मुलींवर रेप केस होत आहे. तर ही जे सगळं आपण मुलींसाठी म्हणून समोर आलो नाही
सरांनी आपल्याला खूप काही माहिती दिलेली आहे, खूप डिटेल माहिती आहे, खूप शॉर्ट वेळेमध्ये. सिनियर कलिक आहेत विकास सराडे सर, त्यांनी मला आवर्जून म्हटलं ते उपस्थित नव्हते म्हणून, आणि संगीता मधले मॅडमशी पण माझी भेट. आणि तुम्हा सर्वांना निशुल्क कानूनी सल्ला आणि सहायतासाठी नॅशनल लेवलवर एक नंबर आहे 15100. नंबर आपण नोट डाऊन करावा. टोल फ्री नंबर आहे 15100. याला आपण कॉल केला की आपल्याला निशुल्क कानूनी जे पण काही माहिती पाहिजे 15100. महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी अशी वेबसाईट पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर करू शकता. आणि नेहमी आपल्याकडे आपल्या पोलिसांचा म्हणजे जेव्हा पण आता घरी घरी जास्त वाद होते तर बाजूवाले पण बघतात, बाजूवाले पण स्टेप घ्यायला पाहिजे मला असं वाटतं, आणि नेहमी घ्यायला पाहिजे. कारण कुणाची तरी तिथे मी लेडीजच म्हणून नाही म्हणणार, महिलांवर तर त्याच्यात होतेच. कारण महिला आधीपासून सोसत आली आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाहेर निघायला आज एवढा पुढाकार घ्यावा लागत आहे. कारण प्रत्येक महिला जेव्हा पुढाकार घेईल तर एवढी लागणार नाही की आपल्याला अवेअरनेसची पण प्रोग्राम घ्यावे लागेल. कारण एक प्रत्येक शिक्षित एक महिला आपल्या मुलीला आपल्या घराला शिक्षित करते हे आपण ऐकत आलेलो, म्हणून तिने घेतलाच पाहिजे. सोसायटी, समाज काय म्हणतील, परिवार काय म्हणतील, लोक काय म्हणतील, 4 दिवस म्हणतात, 5 दिवशी विसरून जातात. ती बिचारी व्यक्ती एकटीच असते, 4 दिवस पेपरमध्ये येते, त्याच्यानंतर ते विसरून जातात. लोकांकडे एवढं नाही का, एकट्या बाईला जे ज्यांच्यावर जाणार त्यांनाच करावं लागते. म्हणून ते 4 दिवसाच्या नुकसानासाठी आपण आयुष्य आपलं खराब नाही केलं पाहिजे असं मी म्हणणार. आणि कमिटीचे धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद मिळेल आणि आपण देऊ शकतो. सामान्य हमारे जो दैनंदिन जीवन में ऐसे बहुत सारे शासकीय प्रॉब्लम्स आते हैं, कानून कायदे के प्रॉब्लम्स आते हैं, तो उसमें हम कैसा निजात पा सके इसके ऊपर संस्था से उन्होंने हमारे बीच में अपना अनुभव रखा, मैं धन्यवाद देता हूँ. अभी हमारे बीच में WSF कामगार संगठन है जो कामगारों के जो भी न्याय है उसके लिए सहयोग के माध्यम से आज का यहाँ यह कार्यक्रम का आयोजन किया गया. इस बीच में हमारे अंतरराष्ट्रीय मार्गदर्शक परमादक याचा रिपोर्ट आपल्या उपस्थितीला बीजेपीच्या कामगार संघटनेकडे जाणार आहे परदेशात, त्यामुळे आपली उपस्थिती सगळ्यांनी इथे दर्शवावी अशी माझी विनंती आहे. त्याप्रमाणे आपल्या आदरणीय ॲडव्होकेट प्रीती मॅडम आणि सदाभाऊ यांचे मॅनेजरने निर्णय देतो. आम्ही पुढे सुद्धा होत राहील समाजाचा पूर्ण घटकासाठी आपण सर्वांनी कार्य करावं आणि त्यांना जायचं समय आपण त्यांना अनुमती द्यावी. धन्यवाद. त्या सगळ्या सही करायच्या कामावर आजचा जो उद्देश होता की या काही केंद्र सरकारच्या योजना किंवा महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांची माहिती प्रत्येक आपल्या या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक महिलांना प्रत्येक पुरुषाला असली पाहिजे. कारण ही माहिती यासाठी आवश्यक आहे की पुढे नंतर ज्या काही योजना असतात त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकत नाही. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की राधाकृष्ण हॉस्पिटलचे गोविंद सर यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण या ठिकाणी एक तर केंद्र सरकार आणि शासनाच्या योजना चालू असताना एक सामाजिक संस्था जी खरोखरच प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी काम करते. आज मी आपण सांगू इच्छितो मॅडम आल्या होत्या, अपर्णा मॅडम आल्या त्यांनी महिला बाल विकास मंडळाच्या पत्रात सर्व योजना सांगितल्या. ॲडव्होकेट साहेब या ठिकाणी अनेकांनी नीती सल्लागाराची माहिती दिली. गिरकर मॅडमनी त्याच्यानंतर अंगणवाडी आहे त्या काही योजनांनी सांगितल्या. मी फक्त आपल्यासमोर एकच प्रश्न करू इच्छितो की या संपूर्ण योजना काल किंवा परवा सुरू झाल्या नाहीत ना. या योजना अनेक वर्षापासून चालू होत आहेत, परंतु आतापर्यंत ही माहिती का मिळू शकली नाही, का आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकते. मग ही जर माहिती जर आतापर्यंत पोहोचू
परिस्थिती आहे सांगा बघू. राधाकृष्ण हॉस्पिटल एवढी मोठी हॉस्पिटल आहे, त्यांनी एवढे मोठे ऑपरेशन केले, मोफत केले, किती लोकांना आपल्याला माहिती आहे. मग मला हेच म्हणायचं आहे की जर ह्या योजना आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर अशा कार्यक्रमामध्ये मी 2 तास गेले, 3 तास गेले, तर ह्या योजना आपल्या फायद्यासाठी आहेत, आपल्या लोकांसाठी आहेत. मग जर ह्या योजनेची जर आपण माहिती या ठिकाणी घ्यायला आलो तर ह्यासाठी जागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक महिलांमध्ये आली पाहिजे. आता काही महिला आल्या नसतील त्यांना ही जाऊन माहिती देईल आपल्याला गरजेचं आहे की राधाकृष्ण हॉस्पिटल कुठल्या भारत अंगणवाडीच्या या ज्या काही योजना आहेत त्या योजना तुम्ही केल्या पाहिजे. मी सगळ्या ताईला धन्यवाद यासाठी देईन की त्यांचं कार्य या भागात भरपूर चांगल्या पद्धतीने आहे. मला एक तुम्ही सांगा की ते घरकाम करणारे किती महिला आहेत, त्याला हात वर करा, करा निदान करा घरकाम करणारे. मग घरकामासाठी एक वेलफेअर बोर्ड जो बनवायचा किती लोकांना माहिती आहे. आम्ही बघा या ठिकाणी स्पष्टता पण बोलूया, कारण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल त्या योजना सांगितल्या, जर त्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक या योजनेची माहिती आपल्याला असणं फार गरजेचं आहे. 2011ला घरेलू कामगार बोर्ड तयार झालं. त्या बोर्डाच्या मार्फत तिथे नोंदणी करताना त्यांच्या मार्फत ज्या ज्या योजना भेटल्या पाहिजे. तात्काळ काम करणारे निर्माण मजूर आहेत त्यांचं बोर्ड बनलेलं आहे. ह्या सर्व गोष्टीचा फायदा जर आपण घेऊ शकलो नाही तर मग फायदा काय. म्हणून आपल्याला जिंदगीवर जास्त भाव माहिती आहे की तुमच्या बऱ्याच काही गोष्टी एकदम डोक्याच्या वरून कदाचित गेल्या असतील, पण आज आपण एक ठरलेला निर्णय घेऊया की ज्या ज्या योजना आहेत त्या योजनाची जर खरोखरच अंमलबजावणी करायची असेल, खरोखर त्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी मला एक विनंती करायची आहे की जे गव्हर्नमेंटचे अधिकारी आहेत, बँकेचे अधिकारी आहेत, त्या योजनेवर काम करणारे शासकीय अधिकारी आहेत, त्यांनी ह्या योजना आमच्या का पूर्ण होत नाहीये त्याची काही काळजी दिली का मला. आमच्या योजना पुढे का जात नाहीये, कारण ज्या ज्या काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत, जे काय लागणारे पेपर्स आहेत ते आपल्याकडे अपूर्ण असताना काय योजनेत आपण लाभ घेऊ शकत नाही, सत्य घटना आहे. मग हे जे पेपर आपल्याला बनवायचे असतील, हे जे डॉक्युमेंट बनवायचे असतील तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील ते आपल्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. मी मुंबईमध्ये काम करतो, माझ्याकडे 1000 घरकामगार महिला आहेत. त्यांना सर्व सांगितलं गेलंय की घरकामगार नोंदणी करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात, त्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. म्हणून शासनाच्या योजना ज्याही योजना आहेत त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकत नाही, आपण वंचित होतो आणि मग सांगतात की तुमच्याकडे पेपर नसल्या कारणाने ही योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्या ज्या काही योजना शासनाच्या त्याला लागणारे जे पेपर आहेत ते पेपर आपण पूर्ण करणं फार गरजेचं आहे, तरच त्याला आपण लाभ घेऊ शकतो. कारण त्या योजनेचा लोकांपर्यंत जी योजना केली नाही आहे, मग या ठिकाणी जे सरकारी अधिकारी आहेत त्यांचं काम आहे की ही जनजागृती कार्यक्रम संगीताच्या माध्यमातून घराघरामध्ये लोकांपर्यंत पोहोचवावं, शिबिर घ्यावं आणि त्या ठिकाणी ज्याच्या काही कृती असतील ते सांगणं फार गरजेचं आहे. आम्ही मुंबईमध्ये काम करतो, विधी न्यायालयाने आमच्या साहेबांनी चांगली गोष्ट सांगितली आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या कोर्टाच्या विनामूल्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शिबिर झाली पाहिजे, जागृती झाली पाहिजे. आज एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घेतला आहे, महिलांनी यायला पाहिजे. आमचं कर्तव्य काय की जर शासकीय योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो नाहीये तर मग फायदा काय. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आजपासून आपण निर्णय घेऊया माध्यमातून ज्या ज्या काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजनेची काही पेपर्स आहेत, ज्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणी तुम्ही वस्तीमध्ये मिटिंग लावा, काहीला बोलवा आणि मिटिंग लावा आणि त्या मिटिंग मध्ये स्पष्टपणे सांगायचं ही जर योजना असेल त्या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात आणि हे डॉक्युमेंट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. मला कल्पना आहे की योजना बऱ्याच येतात, बँकेत गेल्यानंतर सांगतात हे तुमच्याकडे फॉर्म आहेत का, नसेल तर तुमची योजना बंद झाली जाते. संजय गांधी योजनेसाठी बरेच काही डॉक्युमेंट लागतात, कुणाकडे ह्या जर खरोखर शासनाने जर प्रामाणिकपणे योजना जर आमच्या
योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणे त्यांना ते सांगितलं करत आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. कारण काही एकटा काय करू शकत नाही आहे. त्यासाठी तुमच्या या वस्तीमध्ये असणारे महिला कार्यकर्ते, पुरुष कार्यकर्ते त्यांनी एकत्र आलं पाहिजे. तर त्यासाठी कुठेतरी हे करावं लागेल. आता आयुष्यमान योजना आहे, श्रमकार्ड काढले गेले आहे, त्याच्यानंतर पुढचं काहीच नाही झालंय. म्हणून आपल्याला विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता आज संपूर्ण जी माहिती आपल्याला दिली गेली आहे त्याचा उद्देश एकच होता. निर्माण कसं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त ह्या योजनेची माहिती मिळावी आणि या योजनेतून आपण कसा लाभ घेतोय. आतापर्यंत मला तुम्ही सांगा या ठिकाणी जेवढी आमची प्रतिनिधी आहे किती लोकांनी लाभ घेत आहे शासकीय योजनेचा. शासकीय योजनेचा किती लोकांनी लाभ घेत आहे? एकच दोन. म्हणजे आपल्याला आपण जागरूक झालं पाहिजे आणि ही योजना आपल्यासाठी आहे तर ही योजनेचा अधिकार आपण घेतला पाहिजे. शासन योजना कुणासाठी आणते, कुणासाठी काम होते? आपल्यासाठी. कुणासाठी काम होते शासन योजना? मग ह्या शासनाच्या योजना लवकरात लवकर जर करत असेल तर काहींच्या नेतृत्वाखाली घरकामाची संघटना जी आहे त्या घरकामाची नोंदणी झाली पाहिजे. उद्या जर तुम्ही नोंदणी केला आणि शासनाच्या योजना झाल्या, पेन्शन योजना झाली, भूमिका योजना असेल तर त्यासाठी तुम्ही नोंदणी करणं फार गरजेचं आहे. आणि आपण या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत. मग ते हॉस्पिटलचं असो त्या सर्व या ठिकाणी बसलेले आमचे सर्व प्रमुख वक्ते असो, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आज या ठिकाणी ते भेट देऊन या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहेत. ह्या माहितीमध्ये असं नका समजू काय ना आम्हाला माहिती मिळाली आम्हाला काय समजलं नाही. ही माहिती आजपासून आपण एक काम करावं की जास्तीत जास्त जर समजली नसेल काही नाव भेटा तरी मला ही माहिती समजली ना मला हे करायचं आहे. वस्तीमध्ये मिटिंग लावा, महिलांना बोलवा, 20 वर्षीय महिलांना बोलवा. मीटिंग मध्ये काम करायचे कन्स्ट्रक्शन वर्कर आहे त्यांच्यासाठी योजना आहे. म्हणून आज विनंती करतो की या सर्व आज वक्त्यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी, वकिलांनी, अंगणवाडी आमच्या ज्या मॅडम आलेल्या यांनी जी माहिती दिली आहे त्या माहितीचा जर खरंच आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर पुढे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या लोकांना त्याचा लाभ दिला पाहिजे. नाहीतर आज आपण इथे आलो व माहिती घेतली आणि निघून गेलो आणि मग पुढच्या वर्षी मी आल्यानंतर तुम्हाला विचारेल किती लोकांनी लाभ घेतला. पूर्ण देशात आपल्याला माहिती आहे बरेचदा पेशंट आणि डॉक्टर याच्यामध्ये कधी कधी वादविवाद होतात ट्रीटमेंट वरून किंवा बिलावर. एक्झॉर्बिटंट बिल म्हणतात त्याला, म्हणजे अवास्तव बिल. कारण कुठल्याही हॉस्पिटलचे रेग्युलेटर या देशात नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण डॉक्टर हनीबाग साहेब, निलेश पाटील साहेब यांच्या सहयोगाने पेशंट प्रोटेक्शन कमिटी आपली लवकरच फॉर्म होत आहे. त्याच्यानंतर कायदेशीररित्या संबंध देशातील पेशंट आपल्याकडे अप्रोच होऊ शकतात अशी आपण ऍक्सेस दिलेली आहे. जेणेकरून आपण कायदेशीररित्या एकतर कुठल्याही डॉक्टरांनी ट्रीटमेंट मध्ये हलगर्जीपणा केली त्याची जबाबदारी डॉक्टर घेत नाही तर त्याला अकाउंटेबल ठरवण्यासाठी आपण अशा प्रकारचे या पेशंट प्रोटेक्शन कमिटीच्या माध्यमातून पेशंट लोकांना त्याच्या परिवाराला, पेशंटला तर त्रास होतो पण त्याच्या दुप्पट त्रास परिवाराला होतो याची जाणीव आम्हाला आहे. तर या कमिटीच्या माध्यमातून आपण सर्वांना रिलीज देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर काही आपण संपर्कात राहा, आपली केस आपण मला दाखवा, मी व्यवस्थित कायदेशीर करस्पॉन्डन्स करून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आता शेवटची लोकांनी सांगू इच्छितो राधाकृष्ण जे हॉस्पिटल आहे त्यांनी एवढा सेवाकृष्ण जे हॉस्पिटल आहे या ठिकाणी मी सर्वांना विचारलं कोणी काही सांगितलं नाही. आजपासून त्यांनी हँडलिंग दिलेलं आहे. आजपासून तुम्ही सर्वांनी एक निर्णय घ्यायचा आहे. ते हँडलिंग वाचून आपल्या आजूबाजूमध्ये परिसरामध्ये त्याचा किती लोकांना आपल्याला लाभ घेता येईल ते आजपासून सुरू करायचं. आणि तुम्ही ते तेव्हा सांगा की मी या सेमिनार मध्ये या मीटिंग मध्ये या ऐकल्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतात आणि त्याची नोंद लोकप्रसाद घ्या. म्हणजे आम्हाला कळेल की गेल्या 3-4 महिन्यामध्ये आपल्या किती लोकांनी फायदा केला. सर्वांना विनंती आहे आणि मोफत आहे की ते उपचार तर जास्त वेळ न घेता बऱ्याच गोष्टी बऱ्याच भक्तांनी बोललेल्या आहेत. एवढंच सांगेल
कि अपन एक संगठित ना खेती नहीं मिलेगा ना खलियान नहीं मिलेगा। कोई सलाह मगर से बोलो तो मानसिक संदर्भ ना खेत में मिलेगा ना खलियान मिलेगा, भगवान तो हमारे इंसान में मिलेगा, इधर नहीं मिलेगा। भगवान इंसान में मिलेगा और कहाँ नहीं मिलेगा। इसमें हम लोग सभी धर्म की मदद के लोग हमारा क्या काम है, एक दूसरे को मदद करेंगे और एक दूसरे को मदद करेंगे, वही हमारा इंसानियत है, वही हमारा लाभ मिलेगा। क्योंकि जिंदगी बहुत कम है यारो, जिंदगी बहुत कम है यारो, लेकिन एक दूसरे को सपोर्ट करो, मदद करो, उसका भगवान मिलेगा नहीं। ये इंसान ने अच्छा काम किया, इसको सपोर्ट करना चाहिए। बस एवढं लक्षात ठेवायचं आणि आजपासून निर्णय घ्यायचा की मी जरी स्वतः माझ्या कुटुंबामध्ये जरी त्याचा कमी फायदा घ्यायचा असेल तर मी आणखी 5 लोकांना जर फायदा दिला ते जो मला की इंसानी है, इंसानी काम करने का। धन्यवाद। दिल्ली द्वारा हमारे निम्बाकर साहब पाटिल साहब ने जो हमको मार्गदर्शन किया, जैसे पाटिल साहब मुंबई के कामगारों के लिए वहाँ की जो भी जन समस्या है उनके लिए संघर्ष करते हैं, उसी प्रकार से आपको भी निराश नहीं होना है। आपका जो हक है वो आपको कैसा मिले, उसके लिए हमारे विदर्भ के कर्मदा और क्रांतिकारी हमारे स्वामी सत्य के हमारे बीच में उपस्थित है। हमारा हक हमको कैसा लेना है, उसके लिए वो आप सबको मार्गदर्शन करेंगे। ऐसे में उनको विनती हो गया आपकी बधाई हमारे प्रिय मित्र अभिजीत सिंह संजय कटवाल जी, इनका भी स्वागत करेंगे। समूह से गुजारिश करता हूँ। शासन के जो योजनाएं जो आज वो अपने अधिकार से दे सकते हैं और उसके लिए हम किस तरीके से हमारे आपके लिए लड़ेंगे, उसको मार्गदर्शन करेंगे। इस बात को अपना जो आगे का रजिस्ट्रेशन है वो जल्दी एक बाइक घ्यायची आहे म्हणते त्याला। मेरी बहनों, देश में और महाराष्ट्र राज्य में सबसे ज्यादा कोई पीड़ित परेशान शोषित है तो वो है कामगार वर्ग। 44 श्रम कानून में जिसको रूप में उसको विभाजित कर दिया। अब ये कोड को समझे बिना हम लोग अपने आगे का रास्ता तय नहीं कर पाएंगे, जहां तक कि मुझे ऐसे लगता है। तो पहला है वेतन संहिता, कि हर व्यक्ति को उसके जीवन जीने के लिए कितना वेतन मिलना चाहिए। दूसरा है औद्योगिक संहिता, कि जब हम लोग काम करते हैं किसी फैक्ट्री में, किसी उद्योग में, तो हम लोगों को कितने घंटे काम करने चाहिए। तीसरी चीज है, यहां पर विशेष तौर पर आप लोगों के लिए सोशल सिक्योरिटी स्कीम के बारे में यहां पर बताया गया। अब ये सोशल सिक्योरिटी स्कीम वास्तविक क्या चीज है, शायद मुझे ऐसे लगता है कि मेरे पूर्व वक्ताओं ने आपको, पाटिल साहब ने भी काफी अच्छी तरह से समझाया होगा। आज सबसे बड़ा सवाल यह है कि असंगठित कामगार, उनकी श्रेणियां क्या क्या है, किस क्षेत्र में असंगठित कामगार आता है और वास्तविक उन कामगारों को उनके वो लाभ मिल रहे हैं क्या। तो थोड़ी देर के लिए आपको आज नई चीज चालू हो गई है जिसको हम लोग कहते हैं गिग वर्कर, प्लेटफॉर्म वर्कर, जैसे जोमैटो, पिग्मी, फ्लिपकार्ट, इसमें काफी लोग काम कर रहे हैं, आपको पता होगा। पर ये चीज चल रही है कहीं देश विदेश में बैठे एक रूम के अंदर में कंप्यूटर से तुमको सजेशन दिया जाता है, और यहाँ का गिग वर्कर, हमारा असंगठित कामगार, जैसे फोन आता है वो हल्दीराम में पहुंच जाएगा, अन्नपूर्णा में और कहीं पहुंच जाता है। अब उसको सामाजिक सुरक्षा के नाम पर क्या चीज मिल रही है, कुछ भी नहीं। और 2020 में गवर्नमेंट ने उनके लिए प्रावधान दिया है, पर हमारा मजदूर, हमारा कामगार संगठित नहीं हो पा रहा है। क्यों? इन्होंने, कामगारों ने अवेयर होना चाहिए,
कामगारों ने जागरूक होना चाहिए और अपने अधिकारों के लिए लड़ना चाहिए। इसीलिए मुझे ये लग रहा है कि ये जन जागृति अभियान है, ताकि लोगों को समझ पैदा हो जाए की उनको ESI मिल रहा है, स्वास्थ्य लाभ मिल रहा है। फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिल मी की जागरूक व्हा आणि आपल्या अधिकारासाठी लढा बस। अब ये तुम्हारी जो योजना है, जो कार्ड वार्ड जो बनाते ना, उसका एक मिनट भगिनी आपल्याकडे ते कार्ड सगळं काउंटर केलेलं आहे, ते आमचे कामगारांचे सिद्धूभाऊ गोविंदराव यांच्या योजनेची अभियान में सहयोग करने वाला है, उनके हमारे दादाजी ने निवेदन किया। यहाँ पर जो भी सहायता देना है आप लोगों के लिए आए हैं, उनसे निवेदन करता हूं आपके माध्यम से। सर्वांना नमस्कार आणि प्रति सर्वमान्य। आज नोव्हेंबर 2025 ला आता एक नवीन कायदा आलेला आहे। त्या कायद्याअंतर्गत जर कुठेही तुम्हाला कोणीही कंपनी असो या कोणताही काही असो तिथे जर 12 तास काम करायला लावत असेल तर तुम्ही त्यांची तक्रार आमच्या मंचावर बसलेले कोणालाही करू शकता आणि त्या विषयावर त्या कंपनीशी मांडून तिथे जे काही अडचणी त्यांना हे करून मदत करून त्यांना फक्त 8च तास काम करायचं आहे। 12 तास काम जे अगोदर कर्मचारी करत होते ते आता नोव्हेंबर 2025 ला नवीन कायद्याअंतर्गत फक्त 8 तासाच्या वरती कामगाराला काम देता येत नाही। हा एक नवीन कायदा आलेला आहे। मी तुम्हाला कोणी असेल तुमच्या परिवारामध्ये कुठे बाहेर काही आम्हाला संपर्क साधा आणि त्या विषयात तुम्हाला मदत करू। एवढे बोलून मी माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि बाहेर माझ्यातर्फे कॅम्प लागलेला आहे, त्याच्यामध्ये एसटीचं आधार कार्ड, तुमचं आयुष्यमान भारत कार्ड, जे काही तुमचे काम असतील, श्रम कार्ड, तुम्ही त्याचा फायदा घ्यावा एवढी माझी विनंती आहे। आणि समृद्ध विदर्भ समृद्ध भारत आणि राधाकृष्ण हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही या ठिकाणी एक छान सुंदर असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाचं आम्ही तिघांनी मिळून आयोजन केलं। मी संगीता वालदे, समृद्ध विदर्भ समृद्ध भारतची महिला अध्यक्ष आहे आणि माझा उद्देश आहे आणि आमचा सगळ्यांचा, जे आम्ही स्टेजवर आहोत आमचा सगळ्यांचा उद्देश आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना मिळाव्या। त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न केला। आज ह्या ठिकाणी श्रम कार्ड बनवणे, एसटी महामंडळाचे कार्ड बनवणे, आधार कार्डच्या संबंधित माहिती आणि दुसरं महिलांना सुरक्षा कशी मिळेल आणि सामाजिक न्याय कसा मिळेल ह्यासाठी आम्ही सगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी एकत्र झालो। ह्यासाठी आमच्या ऍडव्होकेट मॅडम पण आले आहेत, त्यांनी महिलांना कायदेविषयक कसं ज्ञान मिळेल, कारण की महिलांना संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण झाले। बाबासाहेबांनी आपल्याला जो संविधान दिला, महिलांना त्यामध्ये अधिकार दिले, भरपूर महिलांना अधिकार दिले, पण महिलांना त्याची जाणीवच नाही। त्यामुळे आम्ही अशा या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि त्या कायदेविषयक सल्ला असो, महिलांना आताच आमच्या महिला बाल विकासच्या डेप्युटी कमिशनर अपर्णा कोल्हे मॅडम येऊन गेल्या, त्यांनी महिलांना भरपूर अशी माहिती दिली। त्यांच्या डिपार्टमेंटच्या ज्या योजना आहे, ज्या एकल महिला आहे आणि अशा बऱ्याचशा योजना आहे ज्यांचे नाव सुद्धा या महिलांना माहिती नाही, अशा महिलांना त्या योजनेची माहिती दिली आणि कसा लाभ मिळेल याचं पूर्ण संबोधन केलं। आणि त्याचप्रमाणे पाटील साहेब आता बोलणार आहेत, ते मुंबईवरून आले आहेत। आमच्या सगळ्या महिलांना कामगार संबंधित आणि त्यांना कसा न्याय मिळेल, कामगार संघटना कशी मजबूत होईल आणि ज्या घरेलू कामगार आहे त्यांना कसा न्याय मिळेल या संदर्भात आता आमचे मुंबईवरून आले पाटील सर तुम्हाला माहिती देतील। हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं। आज या ठिकाणी संगीताताईंच्या माध्यमातून कामगार नेते राजेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली CFTI समृद्ध विदर्भ भारत आणि राधाकृष्ण हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या जे केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या ज्या काही योजना आहे, या योजना ह्या विभागामध्ये चांगलं सामाजिक काम करत असताना त्याचा लाभ आपण कसा घ्यावा हे सुद्धा या ठिकाणी सर्वांना माहिती दिली गेली आहे। आता संगीताताईंनी सांगितले जे जे माहिती
उपायुक्त आल्या होत्या, त्यांनी संपूर्ण शासनाची योजनाची माहिती दिली. फक्त एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आजचा जो आमचा जो जागृती कार्यक्रम होता, या जागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या या संपूर्ण महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि वस्तीमध्ये जाऊन या ठिकाणी त्याची जास्तीत जास्त माहिती द्यावी. तसेच ह्या ज्या काही योजना आहे, या योजनामध्ये असणाऱ्या काही कागदपत्र काही त्रुटी असतील त्या सुद्धा लवकरात लवकर ते त्रुटी पूर्ण कराव्या, जेणेकरून या आम्हाला त्याचा लाभ घेता येईल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट प्रीती गमे पिंपळकर. आजच्या या अवेअरनेस प्रोग्राम मध्ये जे संगीता ताई वालदे मॅडमनी ऑर्गनाईज केला होता आणि आपल्या लहान छोट्या गरीब तबक्यामधले महिला जे घरकाम करतात या कोणी जॉब पण करतात या सर्व्हिसवर पण आहे, सगळ्यांना त्यांच्या अधिकाराबद्दल माहिती देण्याकरिता आणि प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी ही त्यांची एक मोहीम होती. त्यात आम्हाला पण एक चान्स मिळाला आणि आम्ही सुद्धा कायदेविषयक सल्ला महिलांचा म्हणा मुलांचा म्हणा व त्यांचे जे अधिकार आहेत तर त्यांनी ते घेतले पाहिजे आणि कायद्याकडून जे काही फ्री सर्व्हिसेस अवेलेबल आहे, कसा वकील करायचा कसा नाही करायचा, त्यांचे काय राईट्स आहेत आणि न्याय मिळण्यासाठी काय प्रोसिजर आहे आणि वेळ का लागतो, सगळ्या पद्धतीने आम्ही ठराविक माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आपला विशेष सहभाग नोंदवलेला आहे. धन्यवाद. मीना गिरटकर, मुख्य सेविका, महिला व बालविकास विभाग. आजच्या या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाच्या योजनाबाबत माझ्या अधिकारी अपर्णा कोल्हे मॅडमनी खूप छान मार्गदर्शन केलंय आणि त्याचा पाठपुरावा कसा करायचा, त्याच्यासाठी कागदपत्रांची तडजोड कशी करायची ह्याबाबत पण मी मार्गदर्शन केलेलं आहे. कुठलीही योजना फक्त खाली हाताने मिळत नाही, त्यासाठी जी योजनेचे निकष आहे ती तुम्ही पूर्तता केले तरच आम्ही अधिकारी त्या योजनेला तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू आणि त्याचा लाभ तुम्हाला मिळवून देऊ, ह्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि ह्या प्रयत्नामध्ये आपल्या संगीताताई, निंबाळकर सर, पाटील सर हे सुद्धा सहभागी आहेत आणि तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत, हे सौभाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद. खूप खूप आभार. हमारे बीच में परम आदरणीय पाटिल साहब हैं, राजेश निंबाळकर जी, स्वामी संजय जी और महाराष्ट्र शासन के कामगार लोग ने और संगीता ताई ने यहाँ ऑर्गेनाइज किया ये प्रोग्राम समृद्ध भारत जो है उसकी ताई हमारे अध्यक्ष है राधाकृष्ण हॉस्पिटल विश्वविद्यालय के हमारे गौरव बहुत जी, जिन्होंने यहाँ निःशुल्क ऑपरेशन का आह्वान किया हुआ है. तो ये सारे लोगों ने आज आकर हमको यहाँ सबको मार्गदर्शन दिया. आने वाले समय में ये पूरे नागपुर शहर के जितने भी वार्ड है, हर वार्ड में हर घर तक समृद्ध विदर्भ समृद्ध भारत महिला लीग की तरफ से आयोजन होने वाला है. आप सभी से निवेदन है कि आपको लाभ होगा ही, लेकिन आपके संपर्क में जो भी लोग हैं वहाँ ये प्रोग्राम आप आयोजित भी कर सकते हैं और उनको लाभ दिलाने के लिए आप सहयोग और मार्गदर्शन करें. बहुत बहुत धन्यवाद. जिंदाबाद 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 जिंदाबाद. समृद्ध भारतचा, समृद्ध विदर्भ समृद्ध भारतचा, समृद्ध विदर्भ समृद्ध भारतचा. जय जवान जय जवान जय जवान जय किसान जय जवान जय जवान. हम सब जय जगत जय जगत.